साठी इथे तयार आहेत रॉयल स्टार संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील प्रदीप असतील 30 सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करतील आणि एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे ज्यावेळेस 2 विकेट्स पडतील तुमची इनिंग जी मात्र होईल कंप्लीट या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे दोन्ही संघांना देणार आहोत याच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा बोथ द टीम शो दी गुड गेम शो दी क्वालिटी क्रिकेट पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय शफल झाले होते स्टॅन चेंज केला होता फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न बॉल सर रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये विनंती असेल रॉयल स्टार संघाला आपण त्वरित हा एक षटक जो मात्र कंप्लीट करायचे कारण दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला चेस करायचे अंधाराचा सावट जो मात्र पडायला लागले मैदानावरती आणि बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावर पडावा नाही यासाठी विनंती असेल तुम्हाला इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय इथून प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या आशा पल्लवित करेल रॉयल स्टार संघाच्या बाजूने आणि प्रत्येक डॉट बॉल विजयापासून दूर खेचेल राणा सिंग फायटर टिटवाळा या संघाला एक षटकाचं पूर्वार्थ एक षटकाचं उत्तरार्थ आपण पाहू शकतो यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत अगदी ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो किंबहुना सरड्यापेक्षा एक रंग जास्त बदलताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये अप्रतिम हा सामना आपण पाहू शकतो आतापर्यंत काय झालं याला महत्व न देता या मॅच मध्ये काय होईल याला महत्व दोन्ही संघांना द्यावं लागेल अजून एक अप्रतिम चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये आपण पाहू शकतो व्हाईट बॉल येतोय व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे एक या आकड्यावरती 1 रन ऑन दी स्कोर कार्ड षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पाहायला मिळतोय कॅचची संधी होती कॅच जी मात्र टिपली जातीये फलंदाज होतोय बाद वाघाची शिकार मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं येस एकदा बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळायला हरकत नाहीयेत कारण एक षटकाचा पूर्वार्थ एक षटकाचं उत्तरार्थ सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळतीये आणि आता आपण पाहू शकतो जे मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रुपेशशी परतलेत माघारी गोपी आणि त्यांच्या सोबतीला सज्जन असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील 4 चेंडूचा खेळ जो मात्र कंप्लीट झालाय 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे येणाऱ्या 2 चेंडूंवरती किती धावा होतील हा मोठा प्रश्न शफल झाले अजून एक डॉट बॉल येतोय अप्रतिम आउटस्टँडिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये अशाच प्रकारची ओव्हर जी मात्र कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये सुनील नारायण यांच्या माध्यमातून टाकण्यात आली होती इथे नक्कीच अवांतरची एक धाव आली परंतु तिकडे मात्र मिडन ओव्हर टाकली होती इथे एक धाव आली अवांतरची हरकत नाहीये अप्रतिम जी मात्र कामगिरी होतीये इथे मोठा फटका डान्सिंग डाऊन दी विकेट बॉल चाललाय क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल सीमा पार धावा मिळतील 6 आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा 5 विकेट समाप्त होतोय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 येणारी चेंडू 6 जिंकण्यासाठी 8 धावांची गरज रॉयल स्टार या संघासमोर असेल विनंती जी मात्र राणा सिंग फायटर्स टीमला आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूला विनंती असेल जी मात्र राहुल दादा आपण त्वरित बॅटर पाठवायचे कारण तुम्हाला चेस करायचे आम्हाला काही नाही तुम्हालाच कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र पडू शकतो त्यामुळे विनंती असेल तुम्हीच थोडंसं सहकार्य करा
पंच जर मॅच टाय पुन्हा झाली तर काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा सुपर ओव्हर आणि त्यामध्ये मात्र जे खेळाडू आधी खेळलेले आहेत, बॅटिंग केलेली आहे, बॉलिंग केलेली आहे, ते मात्र करू शकणार नाहीत. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज. धावा चेज होतील की गावात डिफेंड होतील, कुठला संघ जो मात्र चॅम्पियन बनेल यासाठी आपण पाहू शकतो. येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, सन्माननीय, आदरणीय वेल्वेट व्हॉइस ऑफ गारिवली, वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे रोशनजी संते सर, आणि त्यांच्या जुबानी आपण ऐकणार आहोत खेळाचा हा दुसरा सत्र. आठ धावांचं टार्गेट आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल महेर येत आहेत, जे दुखापतग्रस्त आहेत या सामन्यामध्ये. राहुल महेर आणि पंकज परदेशी. 6 चेंडू बनवायचे, धावा 8. या मॅच मध्ये रुपेश बासरे गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे, स्वतः रुपेश जज करतोय आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय रुपेश बासरेने. असा झेल कपिल देवने 1983च्या वर्ल्ड कप मध्ये पकडला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आपण पाहतोय. रुपेश बासरेने हा झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. पाच चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 8. परमेश्वर नवीन फलंदाज आहे, सॉफ्ट हँडने खेळतात ऑन साइडला. स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर लेगला स्वतः विकेट कीपर जात आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. मिनिट 1 धावाने धावसंख्या 1. 4 चेंडू शिल्लक आहे, 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रुपेश बासरे कल्याण ग्रामीण एक्सप्रेस हा गोलंदाज आहे, त्याचं हे होम ग्राउंड आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय राणा सिंग फायटर्स. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 चा चॅम्पियन संघ आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल. महाजन भौरे अभिनंदन जे पुरस्कर्ते आहेत राणा सिंग फायटर्स या टीमचे. डीजे चॅम्पियन सॉन्ग प्ले करायचं आहे.